जय जय गणेश। आता आज आपण बघूया माघ कृष्ण चतुर्थीचा महिमा। वसिष्ठ गुरु म्हणाले, ऐक राजा, सहस्राख्य नावाच्या नगरात शूरसेन नावाचा राजा राज्य करीत असे। त्याच्या सभेमध्ये सदैव संगीत चाले। एकदा संगीत सभा चालू असताना तेथे अचानक एक विमान येऊन पडले, जे अत्यंत ज्वलनशील होते। तेव्हा राजाने विमानाचा वृत्तांत घेण्यासाठी दूत पाठवले। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीने आश्चर्यचकित झालेला राजा स्वतःच तिथे गेला व तिथे त्याला साक्षात इंद्रदेवाचे दर्शन घडले। राजाने इंद्रदेवाला साष्टांग नमस्कार केला व हा अपघात कसा झाला हे विचारले, तर इंद्रदेव म्हणाले, कैवर्तक नावाच्या महापाप्याने विघ्नेश पूजला। मुद्गल मुनींनी त्याला नाममंत्राचा उपदेश केला। त्याने सहस्त्र वर्षे उपासना केली व त्याला आज वर मिळाला। तो ब्राह्मणोत्तम झाला। त्याला भ्रूमध्यामधून सोंड उत्पन्न झाली आणि म्हणून तो भृशुंडी नावाने प्रख्यात झाला। त्याचे दर्शन घेऊन परत मी स्वर्गात चाललो होतो, पण तुझ्या राज्यात एक कुष्ठरोगी वैश्य होता। त्याची दृष्टी पडल्याबरोबर अकस्मात माझे विमान कोसळले। आता कृष्ण पक्षातील संकष्टी येईल, तिच्या पुण्याने मी विमान उडवेन। तितक्यातच तिथे दुसरेही एक विमान आले। त्याच्यातून गणेशदूत आले। त्याच नगरात एक चांडाळणी कुष्ठरोगाने ग्रस्त होती। भिक्षा मागून उदरनिर्वाह चालवत असे। मद्यपानही करी। एकदा तृतीयेला मद्यपान करून सरळ चतुर्थीला रात्री तिला जाग आली। चंद्रोदयाच्या वेळीच तिला भूक लागली। तिने भिक्षान्न ग्रहण केले। अजाणता संकष्टीचे व्रत घडले आणि पंचमीला ती मुक्त झाली। तिच्या विमानाचा वारा इंद्राच्या विमानाला लागला आणि त्याचेही विमान उडू लागले। राजा तर आश्चर्यचकित मनाने राज्यात परतला। वसिष्ठांना बोलावून त्यांनी त्याचा आदर सत्कार केला आणि अंगारकयुक्त माघ कृष्ण चतुर्थीचे व्रत केले। तेव्हा राजाला घ्यायलाही विमान आले, पण राजाने मी नगरजनांसहच येईन असे सांगितले। विघ्नराजाकडे विमान गेले, पण ते विमान चालेना। तेव्हा गणेश दूतांना दिव्यदृष्टीने असे दिसले की एक कुष्ठवैश्य, जो पूर्वजन्मीच्या पापामुळे या जन्मी कुष्ठरोगग्रस्त झालेला होता, तो त्याची आई शाकिनी आणि पिता दुर्व तसेच पत्नी सावित्री यांचा त्याने त्याग केला आणि परस्त्रीची लालसा धरून एका वेश्येच्या नादाला लागला। घरातील सर्व संपत्ती भांडी कुंडी पण विकली। चोरी करू लागला, मद्य पिऊ लागला। एकदा तर घरी आला नाही म्हणून पित्याने त्याचा घरोघरी शोध घेतला। तेव्हा त्याला एका अंत्यजाने सांगितले की तो वेश्येच्या घरी आहे। तिथेही तो त्याच्याकडे गेला। तेव्हा त्याच्या शोधात गेलेल्या त्या पित्याला त्याने खूप मारले आणि रस्त्यावर फेकून दिले। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुत्र घरी परतला, तेव्हा मातेने त्याला पित्याबद्दल विचारले, पण त्याने काहीही न सांगता उलट मातेच्या मस्तकामध्ये प्रहार केला। ती तत्क्षणी मृत्यू पावली। ग्रामजनांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणीचे दहन केले। नंतर पत्नीलाही त्याने मारून टाकले। एकदा गुरूंच्या घरी जाऊन गुरुपत्नीशी दुर्व्यवहार केला आणि तो मरण पावला। ह्यामुळेच तो कुष्ठरोगी झाला। वनातल्या सगळ्यांना तो लुटत असे, तरीही राजाला त्याची दया आली आणि त्यावरून त्यांनी त्याच्यासाठी गजानन नावाचा जप केला। त्याने हा वैश्य पापमुक्त झाला आणि राजा सर्वांसह विमानात बसला। असे हे माघ चतुर्थीचे महिमान वाचता ऐकता लाभ घडे। जय जय गणेश देवा, जय जय गणेश देवा, जय जय गणेश देवा। धन्यवाद।